स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नवरात्रीमध्ये चप्पल न घालण्यामागे कोणतं कारण आहे ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवरात्रीमध्ये चप्पल न घालण्यामागे शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचं प्रतीक हे मुख्य कारण आहे, जे देवीच्या भक्तीमध्ये आणि उपवासात शारीरिक व मानसिक पवित्रता जपण्याचं कार्य ते करत असते. लेदरपासून बनवलेल्या चप्पलांना आध्यात्मिकदृष्ट्या अशुद्ध मानले जाते. त्यामुळे भक्तगण चप्पल न घालता किंवा सिंथेटिक कापडी चप्पल वापरून देवीचा आदर हे करत असतात. अनुवानी चालणे हा विनम्रता आणि भक्तीचाही एक मार्ग आहे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा ग्रहण करता येते असे सुद्धा मानले जाते. आता पाहूया नवरात्रीत चप्पल न घालण्याची कोणती कारणे आहेत. पहिलं आहे ते म्हणजे आध्यात्मिक शुद्धता. चप्पल न घालणे हे शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे भक्त देवीच्या भक्तीमध्ये पूर्णपणे समर्पित होत असतात. दुसरं आहे नकारात्मक ऊर्जा टाळणे. अनुवानी चालण्यामुळे पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जा शरीरात ग्रहण होते अशी श्रद्धा आहे. तिसरं आहे पवित्रतेचे महत्त्व. लेदरपासून बनवलेल्या चपलांना आध्यात्मिकदृष्ट्या अशुद्ध मानले जाते. त्यामुळे भक्तगण चपलांचा त्याग करून शुद्धता हे पाळत असतात. चौथं कारण आहे विनम्रता आणि भक्तीचा अभाव. अनुवानी चालणे हे देवीच्या प्रती विनम्रता आणि आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. पाचवं कारण आहे अशुद्ध गोष्टी टाळणे. बघा, घराबाहेर रस्ते घाण आणि अशुद्ध असू शकतात, म्हणूनच चप्पल न घालता फिरणे हे पावलांना अशुद्ध गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी देखील महत्त्वाचे असे सांगितले जाते. आता यावर पर्यायी उपाय काय? तर अनेक लोक चप्पल न घालता अनुवानी चालण्यास प्राधान्य देत असतात, परंतु काही भक्त हे लेदरच्या चपला टाळतात. त्याऐवजी कापडीच्या तुम्ही चपला हे वापरू शकता. नवरात्रीत देवीची पूजा आणि व्रत करताना अनेक जण भक्त या नियमाचं पालन करतात. काही जण नवरात्रीच्या व्रतात केवळ पाणी पितात आणि व्रताचे पदार्थ देखील ग्रहण करत नाहीत. तर काही जण नवरात्रीत पायात चप्पल घालत नाहीत. अनेक जण आपल्याला नवरात्रीत अनुवानी चालताना दिसतात. त्यामागे खरं कारण काय आहे ते पाहूया. बघा, नवरात्रीची सुरुवात झाली की 9 दिवसाचे व्रत करणाऱ्या लोकांचे नियमाचे पालन करण्याची कसरत ही सुरू होते. नवरात्रीत देवी दुर्गेच्या 9 रूपाची पूजा आणि व्रत केले जाते. देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या काळात भक्त पूजापाठ करण्यासोबतच व्रत देखील करतात. काही जण हे व्रत अत्यंत कठोर करतात, जसे की जल पिऊन नवरात्रीचे व्रत करणे. काही जण मौन राहून हे व्रत करतात, तर काही जण अगदी ध्यानात बसतात. या सर्व गोष्टी आपल्या देवीला प्रसन्न करण्यासाठी तसेच आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे भक्त करत असतात. नवरात्रीत अनेक जण अनुवानी पायाने सुद्धा चालतात, हे तुम्ही बघितलंच असेल. अनेक भक्त हे व्रतसुद्धा करतात. तर नवरात्रीत 9 दिवसाच्या पायाने अनुवानी पायाने चालण्यामागं काय कारण आहे ते सुद्धा आपण पाहूया. बघा, कोणत्याही मंदिरात जाताना किंवा पवित्र ठिकाणी जाताना आपण काय करतो, अगोदर चप्पल बाहेर काढून आतमध्ये प्रवेश करतो. याचे कारण म्हणजे काय, चप्पल घालून आपण सर्व ठिकाणी फिरतो, परंतु काही जागा अशा असतात ज्या ठिकाणी दुर्गंध असते, ती घाण आपल्या चपलाला लागलेली असते आणि चपलाला ती घाण लागलेली असते आणि त्याचबरोबर ती नकारात्मक ऊर्जा असते ना, ती आपल्यासोबत येत असते. त्यामुळे आपण चप्पल असते ना ते आपल्या घरात देखील नेत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. चप्पल नेहमी घराबाहेरच काढून ठेवतात, मग आपण पाय धुवून घरात वावरत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे नवरात्रीत चप्पल न घालण्यामागं हे कारण सांगितलं आहे की जी दुर्गंधी असते ती चपलाबरोबर असते आणि ती नकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर येते, म्हणून ते चप्पल घालत नाही. कारण सकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर राहावी म्हणून नवरात्रीत चप्पल हे घालत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे काय, तर बघा, नवरात्रीत अनेक जण 9 दिवसाचे व्रत करताना काही नियमाचे पण पालन हे करतात. तर तो पहिला आपण सांगितलंच तो चप्पल न घालणे. बघा, नवरात्री सुरुवात झाली की अनेक जण तुम्हाला अनुवानी पायाने चालताना दिसतील. यामागं कारण दुसरं आहे ते म्हणजे देवीला मानसन्मान देणे. कारण नवरात्रीत आपल्या मनात सतत भक्तिभाव व देवीचे नामस्मरण सुरू असते. त्यामुळे चप्पल घालून आपण कोणतेही धार्मिक कार्य करत नाही. त्यामुळे नवरात्रीत अनेक जण चप्पल घालत नाही. ह्यामागे हे दुसरं कारणसुद्धा आहे. आणि तिसरं कारण म्हणजे काय, तर चप्पल असते ना ती चामड्याची असते आणि देवीला अशा वस्तू हे आवडत नाहीत. काही लोक हे चामड्याच्या वस्तू वापरतात, त्यामुळं
ते काय म्हणजे ते चप्पल हे घालत नाही चामड्याचे असल्यामुळे. तुम्ही दुसरी जर वस्तू म्हणजे एखादी सिंथेटिक्सची चप्पल असेल तर तुम्ही ते घालू शकता, परंतु चामड्याची जी वस्तू असते ना ती घालू नका पायात असं सांगितलं जातं. चामड्याचा बेल्टसुद्धा वापरायला या 9 दिवसात तुम्ही जर व्रत करत असाल तर ते सुद्धा घालू नका असं सांगितलं जातं. कारण चामड्यामुळं काय होतं, आपल्या पायाला असते ना ते दुर्गंधी येते आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नकळतपणे आपल्या शरीरात हवी होते. त्यामुळे नवरात्रीत भक्त चप्पल न घालता देवीची आराधना हे करत असतात. आणि दुसरं कारण बघा, नवरात्रीत पायात चप्पल न घालण्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. वैज्ञानिक कारण कोणतं बघा, पायात चप्पल न घातल्याने पायाचा स्पर्श थेट जमिनीशी होतो. जमिनीला आपण धरणीमाय म्हणतो. त्यामुळे या काळात पायात चप्पल न घालून आपण आपली नाळ धरणी मातेशी घट्ट करतो. तसेच जमिनीवर अनवाणी चालण्याने मातीचे कण पायाला लागून ॲक्युप्रेशर होते व शरीरातील रक्तभिसरण योग्य होऊ शकते. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन देखील दूर होतात व उत्साह वाटू लागतो. हा वैद्यकीय उपाय आहे. त्यामुळे भक्ती मार्गावर राहून तुम्ही तुमचे आरोग्य देखील जपू शकता. त्यामुळे या पूर्वपारपासून चालत आलेली जी काही प्रथा आहे ना ते तुमच्यासाठी सुद्धा चांगले आहे. एक म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा चांगले आहे आणि दुसरी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा ही गोष्ट चांगली आहे. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, पूर्वी काय असायचं, डोंगर असायचे, मंदिरं कसं देवीचं मंदिर उंच टेकड्यावर असायचे. पावसाचे दिवस असल्यामुळे जमिनीत पाणी मुरून ओलावा निर्माण झालेला असायचा आणि मंदिरात जाण्यासाठी पहिले कसं डांबरी रस्ते नसायचे, पायवाट असायचे ना, त्यामुळे अशा ठिकाणी लोक अनवाणी पायाने जायचे चप्पल न घालता चालण्यामागं. त्यामुळं आरोग्याचे फायदेसुद्धा त्या काळात होत होते. आणि या काळात पृथ्वी उबदार असते, त्यामुळे अनवाणी चालण्याने उष्णता शरीरात पोहोचते आणि अनवाणी चालण्यामुळे त्या पायाच्याद्वारे ॲक्युप्रेशर मिळते आणि शरीर निरोगी राहते. हे पूर्वीच्या लोकांनी आपल्यासाठी हे काय आपलं म्हणतात संस्कृती आहे आपली, जे आपल्यासाठी चांगले ते त्यांनी निवडलेलं आहे. म्हणून ते जपणं आपलं आत्ताचं काम आहे. पूर्वीच्या काळी चपला या फायबर, रबर, प्लॅस्टिक या साहित्यापासून बनवल्या जात नव्हत्या. तर त्या काळी चपला बनवण्यासाठी चामडे वापरायचे आणि चामडे मिळवण्यासाठी प्राण्यांचा बळी द्यायचा. त्यामुळे नवरात्रीच्या काळात चामडे परिधान करण्यासाठी वर्ज मानले जाते. परंतु आता जमाना बदलला आहे. रबर, प्लॅस्टिकच्या सुद्धा चपला भेटतात, त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. परंतु पूर्वीच्या काळी चामडे असल्यामुळं ते वापरतसुद्धा नव्हते. ते आध्यात्मिक कारण होतं. तर अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये ज्या काही महिला चप्पल घालत नाहीत ते ह्याच कारण ह्याच्यामध्ये सांगितलं जातं की चप्पल जर आपण घातली तर आपण 9 दिवसामध्ये देवीची आपण म्हणजे मंत्र तंत्र म्हणतो ना ते आपण करत असतो, जप करत असतो. आणि ते जप करताना पायात चप्पल असणे हे चांगलं नसतं. त्यामुळं पायात चप्पल घालीत नाहीत ते. आणि दुसरं म्हणजे वैज्ञानिक कारणसुद्धा याच्या मागं आहे. तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये याच कारणामुळं पायात चप्पल घालत जात नाही, हे सर्वांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हीसुद्धा पायात चप्पल घालत नाहीत का ते आम्हाला नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.